नाही नाही, एक मुद्दा मला राजबद्दलने लक्षात आणून दिला आणि तो नेता म्हणून अतिशय तल्लख असल्या गेली 5 वर्ष सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसी म्हणजे इतर मागासवर्गीय आरक्षण यावर एक दावा चालला होता. त्यामुळे मुदती संपून ही 5 वर्ष कुठल्याही निवडणुका नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद झाल्या नव्हत्या. आता त्या सुप्रीम कोर्टाने निर्णय झाला नाही, पण निर्णयाच्या अधीन राहून म्हणजे जेव्हा निर्णय लागेल तर तो लागू होईल असं निर्णयाच्या अधीन राहून परवानगी दिल्यानंतर एकाच वेळेला ढीगभर निवडणुका सुरू आहेत. पहिली नगरपालिकेची निवडणूक झाली. आपल्या या तालुक्यामध्ये
जयसिंगपूरची झाली, शिरोळची झाली, कुरुंदवाडची झाली, अशा महाराष्ट्रामध्ये 288 नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. भारतीय जनता पार्टीने त्यातल्या 129 नगरपालिकांमध्ये कमळ चिन्हावर डायरेक्ट भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष निवडून आणला. आणि 30 नगरपालिका अशा आहेत की ज्याच्यात नगराध्यक्ष 97 मतांनी पडला, 110 मतांनी पडला, पण खाली सीट्स बीजेपीच्या जास्त येऊन उपनगराध्यक्ष झाला. अशा 30 नगरपालिका, अशा 159 ठिकाणी 288 पैकी भारतीय जनता पार्टी आपले नगराध्यक्ष किंवा उपनगराध्यक्ष निवडून आणू शकली आणि त्यामुळे बीजेपी 1 नंबरवर गेली. 1 आणि 2 मध्ये लंबा फरक राहिला. मग 29 महानगरपालिकांच्या निवडणुका आल्या, ज्यात मुंबई, पुणे, पिंपरी, कोल्हापूर अशा 29 महानगरपालिका आल्या. त्यातल्या जवळजवळ 25 ठिकाणी आता भारतीय जनता पार्टीचा महापौर ह्या आठवड्यात टाइमटेबल होईल. 29 पैकी 25, त्याच्यामध्ये पुणे भारतीय जनता पार्टी जिंकली, मुंबई भारतीय जनता पार्टी जिंकली, पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टी जिंकली, नागपूर, मोठी 25ची यादी आहे. मागोमाग जिल्हा परिषद निवडणुका ह्या 36 जिल्हे आहेत, त्यामुळे 36 व्हायला पाहिजे होत्या. त्यातल्या 2 जिल्हा परिषदा मुंबईत येतात, तर मुंबईमध्ये जिल्हा परिषद नसते, म्हणून मग 34 पैकी 22 ठिकाणी पुन्हा एकदा 50% आरक्षण ओव्हर झालंय, म्हणजे वर झालंय, म्हणून कोर्टाने थांबवलं की हे पहिलं नीट करा आणि निवडणूक करा. 12 जिल्हा परिषद अशा आहेत की जिथे सगळं व्यवस्थित आहे. त्यातली आपली कोल्हापूर जिल्हा आहे आणि त्याच्या निवडणूक आयोगाने घोषित केल्या. त्या घोषित झालेल्या निवडणुका आधी 5 तारखेला व्हायच्या होत्या. मी एवढ्यासाठी हे सविस्तर सांगतो आहे की आपल्यापैकी अनेकांना हा प्रश्न पडलाय की आजपर्यंत एवढ्या निवडणुका व्हायच्या नाही, तर त्या साचल्या होत्या 5 वर्ष आणि त्यामुळे एकदम झाल्या. एका दिवशी 288, एका दिवशी 29, तसं एका दिवशी 34 व्हायला पाहिजे होत्या, पण 22 मध्ये अजूनही कोर्टाची अडचण आहे. 5 तारीख दिली. मग आपल्याला माहिती आहे की आपण श्रद्धांजली अर्पण केली की या राज्याचे उपमुख्यमंत्री अतिशय कर्तव्यदक्ष, रोज सकाळी 6ला माणसाला उपलब्ध असणारे अजितदादा अचानक विमान अपघातात गेले. हा मोठा महाराष्ट्रातच नाही, भारतातच नाही, संपूर्ण जगात आता काय होतं, घटना घडली की भुरकन सगळ्यांना कळते. जगभरामध्ये याचा एक मोठा आघात लोकांच्या मनावर निर्माण झाला आणि त्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घोषित केलं की बाबा आपण 3 दिवस दुखवटाच पाळायचा, त्यातला 1 दिवस शासकीय सुट्टी दिली आणि त्या दुखवटाच्या काळामध्ये घोषित नाही केलं काय करावे काय करू नये, पण हे गृहीत आहे. आपण सगळी भारतीय हिंदू माणसं अशी आहोत की जी दुश्मन जरी गेला तरी त्याच्या घरी जाणं, सांत्वन करणं. 7 तारखेला निवडणूक होणार, 9 तारखेला रिझल्ट लागणार. एवढ्यासाठी सांगितलं की अनेक जण बहुतेक 5 तारखेलाच निवडणूक केंद्रावर जाऊन रांग लावणार आहेत. 5ला होती की नाही, 5 नाही तर 7ला आहे. तर अशी जी 7 तारखेला होणारी जिल्हा परिषदेची निवडणूक आहे, त्यातल्या उदगाव मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीने एका जिल्हा परिषदेला 1-2 असे असतात. एक जो असतो त्याला सगळ्या गावांनी मतदान करायचं असतं, म्हणजे प्रत्येकाला 2 मतं आहेत. दुसरा जो आहे, ज्या गावांना दुसरा आहे त्या गावांनी दुसऱ्याला मतदान करायचं, ज्या गावांना दुसरा आहे त्या गावांनी दुसऱ्याला मतदान करायचं. असं आपल्याला जे 2 मतं द्यायची आहेत, त्या जिल्हा परिषदेला आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हासमोरचं बटन दाबायचं आहे. उमेदवाराचं नाव आहे संदीप राजाराम पुजारी, जे उदगावचेच रहिवासी आहेत. आणि पंचायत समिती जी आपली आहे, उदगाव पंचायत समिती, तिथे सुनीताताई आदिनाथ चौगुले, दोघांचे चिन्ह कमळ आहे. असे उमेदवार आहेत. आणि अर्जुनवाडला ज्या म्हणजे एकूण 1-2 त्यातली दुसरी जी आहे, ज्याला आपण मतदान नाही करायचं, त्या अर्जुनवाड पंचायत समितीमध्ये जे गाव असतील त्यांना मतदान करायचं. त्या स्वातीताई प्रमोद कोळी. आता निवडणूक म्हटली की मतदारांकडे जाणार, तर मतदार हा राजा आहे. 47 साली देशाला स्वातंत्र्य मिळालं, त्याच्या आधी आपल्याकडे राजे होते आणि त्या राजाच्या पोटी म्हणजे राणीच्या पोटी जो किंवा जी जन्माला येईल त्यांचा अधिकार होता. बाकी कोणी लोकांनी ठरवायचं नाही की राजा कोण, त्याला त्यांच्या घरी जन्माला यायला लागलं. 47 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली, त्या घटनेमध्ये लोकांनी राजा निवडून द्यायचं असं ठरवलं.
इतिहासात पहिल्यांदा. त्याच्या आधी आपल्याकडे राजाचा पोरगा राजा, मग त्याला समजा बोलबाळ नसेल तो कोणातरी नातेवाईकांकडून दत्तक घेणार, पण तुम्हाला आम्हाला अधिकार नव्हता. 47 साली आपल्याला अधिकार आला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलांना जगातल्या अनेक देशामध्ये लगेच मताचा अधिकार नाही मिळाला. अनेक वर्ष पुरुष मतदान करायचे. आपला एकमेव देश जगातला असा आहे की जिथे मतदान ज्या दिवशी सुरू झालं त्या दिवशी पुरुषाला पण एक मत, महिलेला पण एक मत. एक फरक, श्रीमंताला पण एक मत, गरीबाला पण एक मत. 6 लाख कोटी ज्यांचा वार्षिक बिझनेस आहे अशा टाटाला पण एक मत, आणि महिन्याला 6,000 पण कमवत नाही झोपडपट्टीतल्या माणसाला एक मत. अशी एक संपूर्ण जगाने ज्याचं स्वागत केलं. अरे काय म्हणणार, म्हणजे तुम्ही लोक निवडून देणार राजात? हो, आम्ही निवडून देणार. अशी 47 साली स्वातंत्र्य मिळालं, 50 साली आपण घटना स्वीकारली, आणि 51 साली लोकसभेची पहिली निवडणूक झाली आणि आपण सगळेजण राजे झालो. आता तुम्हाला दाखवतो आम्ही ठरवणार राजा कोण. तर असे मतदार राजा जे आहेत ते शेवटच्या क्षणापर्यंत मतदान करून बाहेर आल्यानंतरही अंदाज देत नाहीत. काय ते कोणाला मतदान केलं योग्य माणसाला केलं. मग आपण जरा तिला बोलतो का कमळाला, ते तुला काय ते केले. त्यामुळे भले भले निवडणुकीच्या नंतरचे अंदाज सुद्धा खोटे पडतात. इतका आपल्या देशातला मतदार हा ज्याला म्हणतात सुबुद्ध झाला, तो बरोबर विचार करून मतदान करतो. त्याचं एक मोठं उदाहरण म्हणजे इंदिरा गांधी हरल्या. 75 ते 77 इंदिरा गांधींना असं लक्षात आलं की देश आपल्या विरोधी चालला, म्हणून त्यांनी आणीबाणी घोषित केली. 20 लाख लोकांना जेलमध्ये टाकलं. 19 महिने. इथले पण काही जण असतील, जुनी मंडळी शोधा. 20 लाख लोकांना जेलमध्ये टाकलं. त्यांच्या विरुद्ध लिहायचं नाही, त्यांच्या विरुद्ध बोलायचं नाही. 19 महिने. मग कोणीतरी मूर्ख सल्लागार त्यांच्या कानात म्हणाला, आता निवडणूक घ्यायला अडचण नाही, आता घेऊन टाका निवडणूक. घेतली आणि मतदार राजाने पाडलं इंदिरा गांधी. ते हैराण झाले, म्हणाले मी जेल मला अपुरी पडली, इतकी माणसं जेलमध्ये टाकली, पण त्या माणसांना निवडणुकीसाठी बाहेर काढावं लागलं. आणि त्या 19 महिन्यामध्ये गावोगाव इंदिरा गांधीच्या विरुद्ध आता कधी निवडणूक घेते बघतो, त्याला लावतो, दाखवतो. आता तर असे तुम्ही सगळे सुज्ञ असल्यामुळे नुसतं येऊन तुम्हाला म्हटलं, हो ताई कमळाला मत, कशाला मत द्यायचं, का द्यायचं ते सांगा. मग घरोघर फिरून पत्रक वाटणं आलं. हे वाचतंय कोण सांगा की जरा, तोंड नाही का. मग सांगणं आलं की ताई ते काय झालं, आम्ही असं केलं तसं केलं. मग सभा आल्या, सभामधून सांगणं आलं. माझ्या आधी सावकारांनी अतिशय व्यवस्थित मांडणी केल्यामुळे माझं काम सोपं आहे. मी आता त्याने जे मांडलं त्यातली फक्त आकडेवारी मांडणार आहे की बा हे एवढं एवढं दिलंय, आता काय करायचं सांगा. त्याआधी व्यासपीठावर उपस्थित जे असतात त्यांच्या नावाचा उल्लेख करायचा असतो. त्यात मी सावकारांचा उल्लेख केला, सावकार माधनाईक, माझी बांधकाम समिती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या तालुक्यातच नाही जिल्ह्यामध्ये एक माणूस अदृश्यपणे काम करतो, आणि तो भल्या भल्याना विजयी पण करतो आणि भल्या भल्याना घरालाही पाठवतो. असे माधवराव घाडगे व्यासपीठावर आहेत. मुलाला मात्र त्यांनी मोकळी दिली आहे की तू कमळ चिन्ह लावून फिरायला हरकत नाही, असं राहुल घाडगे उपस्थित आहे. आमचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर आहेत, विजय भोजे, रजनीताई मगदूम, महेश देवताडे, सलीम पेंडारी, शिवाजी कोंद्रे, डॉक्टर नीताताई माने, शोभाताई कोळी, शैलेश आडके, प्रकाश बनकर, बीजेपी महिला मोर्चाच्या वर्षा पाटील, शिवाजी माने देशमुख, शिवाजी सांगले, जालिंदर डोमके. मला नावं घ्यायला नेहमी भीती वाटते, एखादं नाव राहिलं खाली उतरताना शर्ट ठेवतात, आम्ही दिसलो नाही का. आता मी तुम्हाला सगळ्यांना कसं ओळखणार. मग मी एक युक्ती सुरू केली की मी लिहून घेतो, राहिलं की म्हणतो त्याने लिहून दिलं. तर त्याने का, तर तुमचा गावातला दावा काय मला काय माहिती. गमतीचा भाग सोडा, व्यासपीठात सोडा, मान्यवरांनी बंद बघितलं. त्यामुळे मला सोय अशी असते की मी जरा सिनियर लीडर झाल्यामुळे शेवटी बोलतो. आधी सगळेजण बोलतात. मग मला फक्त एक वाक्य बोललं की माझं भाषण संपू शकतं, की आतापर्यंत ज्यांनी जे जे मांडलं, आतापर्यंत ज्यांनी जे जे मांडलं तेच मला बोलायचं होतं. त्याला संस्कृतमध्ये मम म्हणतात. मम तुम्ही म्हणाल तेच मला म्हणाल. आता असं मी एका वाक्यात भाषण संपवलं तर माधवराव मला बोलवणार नाही ना, भाषण करत नाही.
म्हणून मग मी जे त्यांनी मांडलं नाही तेवढं फक्त मांडणार. आता उल्लेख झाला की 14 साली देशाचे पंतप्रधान मोदीजी झाले. त्यावेळेला देश जगामध्ये आर्थिकदृष्ट्या 11व्या नंबरवर होता. आपल्याला जगात कोणी गिनतच नव्हतं, 11व्या नंबरवर होतं. आता आपण जगामध्ये 4थ्या नंबरवर आलो. आता प्रगती पुस्तक कळतं, त्यांना कळतं की बा आपली प्रगती खूप झाली. आणि जाणकार असं म्हणतात की 2-3 वर्षामध्ये भारत 3 नंबरला आहे. मग 2 नंबरला चीन आहे, त्यांच्यात आणि आपल्यात अंतर आहे. 1 नंबरला अमेरिका आहे, त्यांच्यात आणि आपल्यात खूप अंतर आहे. मग मोदीजीने आपल्या सगळ्यांसमोर टार्गेट मांडलं की 11व्याहून 4थ्यावर आलो की नाही, जरा सगळे म्हणून मेहनत घेऊया, आपण 1 नंबरला जाऊ. 2047ला देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष होतील. तोपर्यंत 2 टप्पे करूया, 35 आणि 47. 35ला आपण दुसऱ्या नंबरवर जावे, 30ला आपण तिसऱ्या नंबरवर चाललो, 35ला आपण दुसऱ्या नंबरवर जावे आणि 12 वर्ष मेहनत घेऊन 47ला आपण क्रमांक 1 वर जाव्या. त्यामुळे मोदीजी हे देशाचे पंतप्रधान असे झाले की त्यांनी पहिल्यांदा सर्वसामान्य माणसाला बरोबर घेऊन देशाची प्रगती सुरू केली. ज्या प्रगतीत त्याने पहिला प्रयत्न असा केला की सर्वसामान्य माणूस सुखी झाला पाहिजे, सर्वसामान्य माणूस आनंदी झाला पाहिजे, सर्वसामान्य माणूस सुरक्षित झाला पाहिजे. आणि म्हणून 14 ते 19 दणादण त्यांनी योजना सुरू केल्या. 11 कोटी लोकांच्या घरी गॅस कनेक्शन नव्हतं, ते दिलं. 7 कोटी लोकांच्या घरी संडास नव्हता, तो दिला. 2 कोटी लोकांच्या घरी वीज नव्हती, ती दिली. 3 कोटी लोकांना घरं नव्हती, ती घरं दिली. असं त्यांनी सपाटा लावला. आणि ते म्हणतात नाही, मी म्हणतो नाही, तुम्ही म्हणतो नाही, जगातली एक एजन्सी अभ्यास करते, ती असं म्हणते की 14 ते 26 या देशातली 25 कोटी जनता दारिद्र्य रेषेच्या खालून मोदींनी दारिद्र्य रेषेच्या वर आणली. दारिद्र्य रेषा म्हणजे काय? तर हे मी म्हटलं, ज्याच्या घरी गॅस नाही, ज्याच्या घरी नळाने पाणी नाही, ज्याच्या घरी वीज नाही, ज्याच्या घरी टॉयलेट नाही, तर म्हणतात दारिद्र्य रेषेच्या खाली. त्याचं कार्ड वेगळं असतं. 25 कोटी लोकांना हे सगळं देऊन त्यांनी 25 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर आणलं. हे तर काय मनसे आकडे नाही आहेत. तर विरोधकांना असा प्रश्न विचारला पाहिजे की 51 साली पहिली निवडणूक आहे, तेव्हापासून तुम्हीच होतात. 95 ते 2004 ह्या कालावधीमध्ये 3दा अटलजी पंतप्रधान झाले. एकदा 13 दिवसाचे, एकदा 13 महिन्याचे, एकदा 4.5 वर्षाचे. हा एक कालावधी आमचा झाला. मोदीजी 14ला, 19ला, 24ला 11 वर्ष झाली. बाकी तर तुमचं राज्य होतं ना. देशात तुम्ही, राज्यात तुम्ही, शिरोळमध्ये तुम्ही, कोल्हापूरमध्ये तुम्ही. मग हे तुम्ही का नाही केलं? आणि आता मतं कशाने मागताय? आम्हाला मतं द्या, आम्हाला विकास करायचा आहे. मग आधी हात बांधले होते काय? कोणी थांबवलं होतं काय तुम्हाला? मी 2,500 लोकसंख्येच्या गावात राहतो. माझ्या गावातल्या सगळ्या गल्ल्या मोजल्या तर 3 किलोमीटर, शिकस्त म्हणजे 3 किलोमीटर नाही झाले अजून. देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष झाली. माझ्या खानापूर गारगोटीमधले रस्ते झाले नाहीत. तुम्ही केलं काय इतके वर्ष राज्य करून? आम्ही तर आकडेवारी देतो ना सगळे की आम्ही काय काय केलं. आता एक आकडेवारी मी तुम्हाला सांगतो, ती आहे शेतकऱ्यांना वर्षाला 12,000 मिळतात. मोदीजी 6,000 देतात आणि देवेंद्रजी 6,000. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला महिन्याला 1,000 रुपये बी बियाणं आणि खताला मिळतात. कारण बी बियाणं खतालाही त्याला माधवरांकडे पैसे मागतात. माधवराव 500 रुपये द्या, खताचा एक पोतं आणायचं. तर त्याची सोय मोदीजींनी केली. ती एकूण देशात 9 कोटी लोकांना मिळतात. 9 कोटी. आपल्याला काय करायचं, किती मिळतात, आपल्या जिल्ह्यात किती मिळतात ते बघूया. तर आपल्या जिल्ह्यामध्ये 4,65,540. आकडे लक्षात ठेवा. 4-5 दिवस प्रचार करायचा ना, तर तुम्हाला लोकांना सांगता आलं पाहिजे की का मतं द्या. तर एकट्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी जो 12,000 मिळतो शेतकऱ्यांना, तो 4,65,540 लोकांना मिळतो. गेल्या सुरू झाल्यापासून 21 हप्ते झाले, त्यात आपल्या जिल्ह्यात शेतकऱ्यांना मिळाले 1977 कोटी 99 लाख. हे काँग्रेसवाल्यांना आकडे लिहिता आहेत का विचारा, की 1977 कोटी 99 लाख एवढी अमाऊंट 21 हप्त्यामध्ये मोदीजींनी दिली शेतकऱ्यांना. आता ह्याला 10 ने भागलं
तर शिरोळची येईल. मागे पुढे तर जवळजवळ 46,000 शेतकऱ्यांना 46,000 शेतकऱ्यांना शिरोळ तालुक्यामध्ये दरवर्षी 12,000 मिळतात. आता त्यांनी काँग्रेसला मतदान करायचं की बीजेपीला करायचं ते त्यांनी ठरवावं, पण त्याचं उत्तर ते बीजेपीलाच करणार ना. किंवा आतापर्यंत कोण पंतप्रधान झाले त्यांनी दिले का? आम्हाला नाही दिले. आता जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण खूप गाजते, ज्याच्याबद्दल वारंवार विरोधक म्हणतात की बघा ही बंद करणार, बघा ही बंद करणार, म्हणजे यांना असं वाटतं बंद करावी. देवेंद्रजींना तर काही वाटत नाही, ते चालूच झालं. आता ती किती दिली? तर आपल्या जिल्ह्यामध्ये ज्यांच्या अकाउंटला दरमहा 1,500 येतात, ह्या महिन्यात ती मकर संक्रांतीला आले, ती आपल्या जिल्ह्याची संख्या आहे 10,13,630. 10,13,630 महिलांना दरमहा 1,500 मिळतात. शिरोळमध्ये किती मिळतात? तर शिरोळमध्ये मिळतात 1,04,000 महिला, 1,04,000 दरमहा. आणि आत्ताच माझी चारी बाजूने माणसं मला ब्रीफ करायला असतात ना. आम्ही अंगठे बहादर आई वडिलांची मुलं तुमच्या कृपेने मंत्री झालो. मग एक जण इकडे येऊन सांगतो असं घडतंय दिल्लीमध्ये, एक जण इकडे येऊन सांगतो मुंबईत असं घडतंय. आत्ताच बजेट निर्मला सीतारामन मांडले. बजेट म्हणजे काय? तो पुढच्या वर्षी देशामध्ये काय काय करणार. त्या बजेटमध्ये कालपर्यंत मी मांडत होतो, कारण मला माहिती होतं की येणार आहे, तर ते त्यांनी मांडलं. काय मांडलं? की महिला ज्यांना आम्ही 1,500 देतो त्यांना आता आम्ही विनातारण 1,00,000 रुपये कर्ज देणार. तारण नाही, गॅरंटर नाही. मग बँक कशी देईल? तर बँकेला हमी 1,500ची आहे, 100% हप्ता काढता येणार. म्हणजे तुमच्या 1,500 रुपयामधून 1,00,000चा काही 400-500 रुपये हप्ता जाईल, पण तुम्हाला 1,00,000 नगदी वापरायला मिळणार. हे 1,00,000 तुम्हाला मिळाले की तुम्ही व्यवसाय करणार. मग पुढचा प्रश्न, अरे हो व्यवसाय करणार, आणि मोदीजी म्हणालेत की मला 3 कोटी महिला लखपती दिदी करायच्या आहेत. लखपती दिदी म्हणजे जिचं उत्पन्न वर्षाला 1,00,000 आहे, तर मी व्यवसाय करते, मला महिन्याला 9,000 म्हणजे वर्षाला 1,00,000 मिळतील, पण माल विकू कुठे? त्यासाठी निर्मला सीतारामने घोषित केलं की प्रत्येक जिल्ह्याला 10 कोटी रुपये मिळणार, की त्यातून त्यांनी एक मोठा मॉल बांधायचा बिग बाजारसाठी. तिथे फक्त आणि फक्त महिलांच्या प्रॉडक्टना विकायला परवानगी, गाळ्याचं डिपॉझिट नाही, गाळ्याचं भाडं नाही. त्यांनी यायचं, माल विकायचा, आणि जे पैसे मिळतील ते घरी घेऊन जायचे. किती किती योजना महिलांची सांगता येतील. मग मोदीजींनी पोस्टातली एक योजना आणली. इथे बसलेल्या सगळ्या तायांना माझी विनंती आहे की ह्या योजनेत 100 रुपये 500 रुपये का होईना मुलीच्या नावाने टाका. किती पैसे मिळतात तर सांगतो. मुलगी जन्माला आली आणि आपण पोस्टात खातं उघडलं आणि दरमहा 6,250 रुपये टाकायला सुरुवात केली. एवढे टाकू शकत नाहीत मान्य, मी सांगतो नंतर, पण 6,250 रुपये टाकायला सुरुवात केली. तर 15व्या वयापर्यंत जन्मताच टाकायचे, 15 वर्षापर्यंत टाकायचे, 15 ते 21 टाकायचे पण नाही आणि काढायचे पण नाही, हात लावायचा नाही. 21 वय झाल्यानंतर तिला 53 लाख रुपये मिळतील. 53 lakhs रुपये. चला दरमहा 500 टाकले तर 53ला आपण 12ने भागायचं, तर दरमहा 500 टाकले तर 3 लाख मिळतील. दरमहा 1,000 टाकले 6 लाख मिळतील. नवऱ्याच्या मागे लागून पोरीचं भलं करायचं म्हणून 6,350 टाकले तर 53 लाख रुपये मिळतील. तर मोदींनी त्या योजनेला व्याजदर जास्त दिला. मग इकडे आमचे देवेंद्रजी काय कमी आहेत का? त्यांनी नवीन सुरू केलं. ते म्हणाले ह्यांनी टाकायचंच नाही, मीच टाकणार. काय योजना सुरू केली? जन्मल्यापासून 18 पर्यंत 1,02,000 रुपये टप्प्याटप्प्याने तिच्या अकाउंटला येणार. तुम्ही काहीच टाकायचं. जन्म झाला 4,000, चौथीला गेली 6,000, त्याचं कोष्टक आहे. 18 पूर्ण होता होता महाराष्ट्र शासन तिच्या अकाउंटला 1,02,000 रुपये टाकणार. तुम्ही काहीच टाकायचं नाही. आता विचारा काँग्रेसवाल्यांना प्रश्न की तुमचं राज्य होतं इतके वर्ष, ते काय तुम्ही आमच्या पोरींसाठी काही केलं नाही, आमच्या अकाउंटला पैसे भरले नाहीत. मोदीजींचा आग्रह आहे की महिला तिच्या पायावर उभी राहिली पाहिजे. तिच्या घरामध्ये तिची पत तेव्हाच वाढेल की ज्यावेळेला ती 4 पैसे कमवून घरात देईल. अदरवाईज ती घरातली सगळी कामं दिवसभर केल्यानंतर नवरा काय म्हणतो, तू बसून घ्या, ही की बोंबलेला दिवसभर काम करते, तू बोंबलेला बाहेर कमवतो आणि आम्ही केलं. मग तिने पण व्यवसाय केला पाहिजे.
एक नवीन कन्सेप्ट मोदी जे मांडतायत, मी आत्ताच मांडून ठेवतो. माझ्याकडे 13 वर्ष गुजरात होतं ना, तर मोदीजी, मी, अमितभाई, मी खूप जवळ आहोत. रोज बोलतो असं नाही, ते फार मोठी झाले. पण साधारणतः ते आता काय मांडतील हे मला कळत. आता ते असं मांडतील ज्याचं मी माझ्या पुण्याच्या मतदारसंघात सुरू केलं. आणि मी प्रत्येक गोष्ट पहिले मी सुरू करतो, 1 वर्षभर चालवतो, मग त्याची चर्चा होते आणि हळूहळू त्याची सरकारी योजना तयार होते. मी काय म्हणतोय गेले वर्षभर, की स्त्री ही सकाळचा वेळेत स्वतःला हवाय, दुपारनंतर काम करणं ह्यासाठी जन्माला आले. तुम्ही नीट आहे का तयार? हे निवडणुकीचं चाललेलं नाही, मी तुम्हाला जरा बेसिक काही सांगतो. सकाळी मुलाचं करायचंय, नवऱ्याचं करायचंय, करता की नाही माहित नाही, पण सासूचं करायचं आहे. 12 वाजता आमची झाशीची रावणी तयार होती का, आता सांगा आता काय करायचं. मग तिला 12 ते 5 एवढीच नोकरी पाहिजे आणि त्याचे तिला 10,000 किमान मिळाले पाहिजे. पुन्हा तो सिनेमा होता ना 7च्या आत घरात, त्याचं 7च्या आत ती घरात पाहिजे. मुलं शाळेतून आली, सासूबाई दळतून आल्या, नवरा आला, गरम चहा पाहिजे, तर थंड चालत नाही. 7च्या आत घरात म्हणजे 5 तास नोकरी पण केली, त्यामुळे बुद्धीला गंध जो चढतो तो चढणार नाही. 10,000 मिळतील, नवऱ्याने मागितलं की देता येतील. ही कन्सेप्ट आता आपण मांडतो. माझ्या मतदारसंघात मी सुरू केलं. आता आम्ही 200 महिलांना जॉब देतो, 5 तास काम. काही 12 ते 5 करतात, काही 5 ते 10 करतात. 10,000 रुपये देतो. अगरबत्ती, कापूर, मसाले, द्रोण सगळं बनवतो आम्ही. आणि आता बेकरी प्रॉडक्ट बनवतो आणि 500 तरी महिलांना जॉब माझ्या मतदारसंघात कल्पना आहे. ही पण योजना नवी घेईल की महिलेने दिवसभर राबायचं, पोराकडे लक्ष नाही, नवऱ्याकडे लक्ष नाही. अशा कितीतरी गोष्टी जर मोदीजी करतायत, तर मतं कोणाला द्यायची? मोदीजींना द्यायची तर काँग्रेसला द्यायची, की ज्यांचा पत्ताच नाही देशामध्ये. मी गमतीने जे वाक्य म्हणतो ते म्हणून मी माझं बोलणं संपवणार, की का आटापिटा चाललाय राज्यात, नाही झालं लोकांना आनंदी करण्यात झालं. मी आमच्या तायांच्या वतीने नेहमी गमतीने असं म्हणतो की ज्या वेळेला नवरा तिच्याकडे 100 रुपये उसने मागतो, मग नवऱ्याने 100 रुपये मागितले, मग तांदळाच्या डब्यात लपवलेले देताना त्याच्या चेहऱ्यावर आनंद बघून तिला 8 दिवस जेवण नाही मिळालं चालतं, नर खुश. द्यायला नसलं तर 8 दिवस झोप लागत नाही. मेल्याने कधी नेहमी ती मागितली माहिती नव्हती. मेल्याने म्हणजे प्रेमाने, मेल्याने कधी माहिती नव्हतं. आणि त्यामुळे हे मतासाठी नाही चाललंय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण मतासाठी चाललेली नाहीये. महाराष्ट्रामध्ये 2,42,40,00,000 महिलांच्या अकाउंटला दरमहा 1,500 रुपये येतात. त्यातल्या 1.5 कोटी महिलांच्या अकाउंटला इतिहासात पहिल्यांदा रुपया त्यांच्या अकाउंटला पैसे घ्यायचे नव्हते. त्यांचा स्वाभिमान जगतो, माझ्या अकाउंटला मी खर्च करणार. आणि मग ती काटकसरीने खर्च करते. मोदीजी म्हणतात गमतीने की ती काटकसरीने खर्च करते, की मिळाली की पहिलं पोरीचं दप्तर घेते, नवरा साडी आणू की न आणू पण त्याचा मफलर घेते, आणि मग घरी नेऊन तांदळाच्या डब्यात लपवून ठेवते, पुन्हा मागितल्या नवऱ्याने ठेवायला. पुरुषाला बोनस मिळाला की तो माधवराव वाटेत एक चांगलं हॉटेल झालेलं आहे, आज जेवायचं आहे, तू राजवर्धन चल. आणि जेवण झाल्यानंतर लक्षात येतं की बोनस संपून 200 रुपये बिल जास्त झालं.